कॅमेरा चांगला दिसतोय का रे? स्क्रीन चांगली दिसते? So next topic is nothing but induction motor. So in induction motor, generally we know they are classified into two types, one single phase and three phase. Okay? Three phase induction motor. Now we are focusing on the three phase induction motor. In three phase induction motor, basically it has two parts, major parts. One is stator. Screen दिसते proper सगळ्यांना. And another one is rotor. Okay. So stator is nothing but it is a stationary part. Stationary, and rotor is nothing but the movable part. Okay. Rotor is nothing but the movable part. Now, with consideration of rotor, again in three-phase induction motor, there are two different types of rotors. One is squirrel cage type of rotor. Another one is slip ring type of rotor. Slip ring type of rotor. Okay. सो हे स्टडी करण्यामागचं काय की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा परफॉर्मन्स बघायचा आहे. पण बिफोर स्टडिंग रिगार्डिंग द परफॉर्मन्स ऑफ एनी टाइप ऑफ मोटर वी मस्ट नो इट्स आयडिया दॅट हाऊ इट परफॉर्म्स और हाऊ इट फंक्शन. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मला ही मोटर कशी वर्क होते, तिचं काय एक्झॅक्टली वर्किंग आहे ते महत्वाचं आहे. ते क्लिअर समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात पॉइंट सांगणार आहे रिगार्डिंग दिस थ्री फेज इंडक्शन मोटर. So three-phase induction motor is having basically two parts, that is stator and rotor. Okay. Stator and the rotor. In rotor, there are again two types, that is squirrel cage and slip ring type of motors. Squirrel cage and slip ring type of rotors. Okay. So rotor is movable and stator is stationary. So first part of motor is stator. ठीक आहे. फर्स्ट पार्ट काय आहे? स्टेटर आहे. इन स्टेटर जनरली इट कन्सिस्ट ऑफ some slots. Okay. And stator is generally is present outside of the rotor. म्हणजे इंटरनल जो असतो तो तुमचा काय असतो? रोटर असतो. आपण अजून केला हा रोटर आहे. ठीक आहे. सो रोटर हा इनसाइड असतो आणि स्टेटर काय असतो? आउटसाइड असतो. ठीक आहे. आउटसाइड असतो. सो याच्यासाठी आपल्याला जेव्हा काय करायचं असतं, वी हॅव टू प्रेफर स्टेटर विथ लॅमिनेटेड कोर. स्टेटर इज ऑलवेज विथ अ लॅमिनेटेड कोर. ठीक आहे. सो आउटर पोर्शन जो आहे हा तुमचा आहे स्टेटरचा, त्याच्यावर आपण काय केलं, लॅमिनेटेड कोर फिक्स केलेला आहे. याच्यामध्ये काय असतं की टू परफॉर्म दी वाइंडिंग आहे आपल्याला, स्टेटर म्हणजे काय असतं, फील्ड वाइंडिंग असतं. ठीक आहे.
फील्ड वाइंडिंग जेव्हा तुम्ही वाइंड करताय, देअर आर सम स्लॉट्स. ठीक आहे, हा एक स्लॉट अजून करा, हा एक स्लॉट अजून करा, आणि हा एक स्लॉट अजून करा. ठीक आहे. सो म्हणजे हे कशासाठी आहे, 3 कनेक्शन्स आपण काढतोय. 3 कनेक्शन्स कोणते आहेत आपले 3 फेज मध्ये? एक असतो आर, दुसरा असतो वाय, आणि तिसरा असतो बी. ठीक आहे, आर वाय बी या मॅनरने असतं. सो आता मला ह्या 3 कनेक्शन साठी काय करावं लागेल, कंडक्टर्स प्लेस करावं लागतील. ठीक आहे. सो हे कंडक्टर्स आहेत, हे जे आहेत हे, याला आपण म्हणतो सेमी स्लॉट्स. सेमी स्लॉट्स कशासाठी यूज केलेले आहेत, टू इन्सर्ट दी कंडक्टर. सो मग याचा हा पोर्शन कुठे राहणार आहे, अपोजिट टू दिस. याचा हा पोर्शन कुठे राहणार आहे, इकडे राहणार आहे. याचा पुढचा पोर्शन कुठे राहणार, इकडे राहणार आहे. म्हणजे काय येणार आहे बघा, की वायर इकडनं येऊन इथे जाते. ठीक आहे, दुसरी वायर इकडनं येऊन इकडे जाते, एक वायर इकडनं परत दुसरी वायर, अशी वाउंडिंग असते. बरोबर, सर्क्युलर वाउंडिंग असते. तर ही वाइंडिंग होते अशा पद्धतीने, इकडनं इकडे जाते. या पद्धतीने आपण काय करत होता, मोटर सॉरी फील्ड वाइंडिंग वाउंड करत असतो ऑन दी स्टेटर. ठीक आहे, ऑन दी स्टेटर. सो त्याच्यासाठी आपण काय केलं, देर आर सम स्लॉट्स आर प्रोव्हाइडेड, दॅट स्लॉट्स आर कॉल्ड एज सेमी स्लॉट्स. अँड फ्रॉम these स्लॉट्स 3 wires आर connected, that is for the phase R, Y and B. Okay. So R मधून जो करंट जाणार आहे, लेट अजून दॅट IR. Y मधून जो करंट जातो त्याला अजून करू IY, आणि याला अजून करू आपण IB. सो या मानाने तुमचं काय झालं, हे स्टेटरची सर्किटरी असते. ठीक आहे, ही झाली स्टेटरची सर्किटरी. त्यानंतर ही स्टेटर जेव्हा तुम्ही यूज करताय, याच्यामध्ये तुम्हाला एक पॉइंट कन्सिडर करायचा काय आहे, की दॅट वाय वी आर प्रेफर, वाय वी द स्लॉट्स आर नॉट क्लोज. हे स्लॉट्स का क्लोज नाहीये, कारण का मला काय करायचंय, एक वायर इन्सर्ट करून दुसऱ्या पॉईंट मध्ये टाकायची, म्हणजे वाउंडिंग करायचे. वाइंडिंग करायचं आहे, त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, आय हॅव टू कीप दिस स्लॉट ओपन, सो दॅट टू ओपन अँड इन्सर्ट दी वायर्स. म्हणजे असं अशा टाईपची ही वाइंडिंग कम्प्लीट करण्यासाठी मला हे स्लॉट्स काय ठेवावे लागतात, ओपन ठेवावे लागतात. मीन्स देअर आर नो क्लोज स्लॉट्स आर अवेलेबल, including to that. Next point is, in case of stator and generally in induction motor, we prefer delta connection. ठीक आहे. तर आता 3 वायर आलेले, बरोबर, एकाकडनं इकडे इकडे पास होत आहे. समजा या मॅनरने ही वाइंडिंग झाली कम्प्लीट, इकडनं ही कम्प्लीट झाली, इकडनं ही कम्प्लीट झाली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचं काय असते, वायरिंग कम्प्लीट होत आहे. वायरिंग कम्प्लीट झाल्यानंतर पुढे काय येणार आहे, आतमध्ये तुमचा हा रोटर. तर रोटर मध्ये पुढचे पार्ट्स असतात. रोटर मध्ये 2 क्लासिफिकेशन आहे. एक आहे स्क्विरल केज आणि दुसरा आहे स्लिप रिंग. ठीक आहे. स्क्विरल केज जेव्हा तुम्ही यूज करताय रोटर, त्यावेळेस तुमचा जो कनेक्शन असतो तो असतो डेल्टा कनेक्शन असतो. ठीक आहे, डेल्टा फॉर्मॅट मध्ये. आणि जेव्हा तुम्ही स्लिप रिंग यूज करता, त्यावेळेस तुम्ही काय करता, स्टार कनेक्शन करता. स्टार आणि डेल्टा तुम्हाला माहिती असेल 3 फेज सर्किटरी मध्ये. सो त्या पद्धतीने आपण ते यूज करत असतो. सो आता पहिला जो आहे तो आहे स्क्विरल केज. सो स्क्विरल केज टाइप ऑफ रोटर म्हणजे काय असणार आहे, स्क्विरल म्हणजे काय, जाळी. ठीक आहे. सो जसा पिंजरा असतो सेम तसं असतं. सो या मानाने हे स्ट्रक्चर राहतं. किंवा आपण असं हॉरिझॉन्टल ड्रॉ केलं, तुम्हाला माहिती मोटर कशी असते. सो आपण असं ड्रॉ केलं तर अजून क्लिअर लक्षात येईल. ठीक आहे. सो मग इथे काय येणार आहे, कंडक्टर्स येतात. या मॅनरने. ठीक आहे. सो मग इथे काय, हे पॉइंट्स आहेत, हे स्लॉट्स आहेत. ठीक आहे. सो इन शॉर्ट, जर आपण त्याचा टॉप व्ह्यू बघितला, हा झाला आपला हा नॉर्मल व्ह्यू आहे. नॉर्मल व्ह्यू मध्ये आपल्याला असे पॉइंट्स दिसतात. ठीक आहे, स्लॉट्स दिसतात.
सो म्हणजे इथे काय दिसतं बघा, की जेव्हा तुम्ही वायर्स घेताय किंवा कंडक्टर्स घेताय, रोटरवर जेव्हा वाऊंड करताय, रोटरमध्ये पण काय असे वाइंडिंग असतात. ओके, सो इथे तुम्हाला हे पॉइंट दिसत आहे. म्हणजे जर त्याचा टॉप व्ह्यू बघितला तर हे कंडक्टर्स तुम्हाला असे वरतून दिसतील, जे असे तुम्ही 2 पॉईंट मध्ये फिक्स केलेले असतात किंवा वाइंड केलेले असतात. ठीक आहे, सो इथे हा पॉईंट दिसतो. म्हणजे आपण अजून करू याच्यासाठी इथे अशा टाईपने तुम्हाला टॉप व्ह्यूने जर बघितलं तर हे कंडक्टर्स दिसतील. सो दिस इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ स्क्विरल केज. ठीक आहे, आणि जो काही इंडक्शन मोटर असतो, म्हणजे हा जर रोटर असेल तर त्याच्या स्टेटर आणि रोटर मध्ये जास्त एअर गॅप नसतो. जास्त एअर गॅप का नसतो? टू इन्क्रीज दी इफिशियन्सी. ठीक आहे, इफिशियन्सी पर्पज. कारण जो काही फील्ड आहे ती लगेच पास होऊन तुम्हाला करंट काय तो लगेच पास होऊन लवकर इफेक्ट मिळतो. तर ही स्क्विरल केज फॉर्मॅट राहतो. याला म्हणतो आपण स्क्विरल केज. जेव्हा स्क्विरल केज तुम्ही यूज करताय, परत इकडनं जे काही हा स्ट्रक्चर आहे, हा स्टेटरचा आहे. स्टेटरकडनं काय आले असतात, आर वाय व्ही कनेक्शन आलेले असतात. आणि इथे तुम्ही काय करतात, हा जो रोटर आहे तुमचा इंटरनल, तो पुढे कशाला कनेक्ट करता, शाफ्टला कनेक्ट करता. अजून करा की हे शाफ्टला तुम्ही ही रोटर कनेक्ट केलेली. आता शाफ्ट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. तर स्क्विरल केजचा एक ड्रॉबॅक काय असतो, की जेवढा तुम्ही सप्लाय दिलेला आहे, ज्या अमाऊंटने इथून करंट पास होतोय, तर नॅचरली टॉग इज प्रोपोर्शनल टू करंट. राईट, टॉक काय आहे, दोघं प्रपोर्शनल आहेत. जेवढा करंट पास होणार तेवढा टॉक प्रोसेस होणार आहे. ठीक आहे, अँड टॉक इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. हे तर तुम्हाला नोन आहे. होणार काय होणार, टॉक डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, की ज्या स्पीडने तुमची म्हणजे जेवढा काही टॉक डेव्हलप होईल त्या टॉकनुसार तुमचा स्पीड जनरेट होणार आहे मोटरचा. तर रोटर ज्या स्पीडने रोटेट कशावर डिपेंड राहणार आहे, डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ सप्लाय. बिकॉज त्याला एक्स्ट्रा कंट्रोलिंग नॉब नाहीये. एक्स्ट्रा कंट्रोलिंग नॉब म्हणजे काय, की एक्सटर्नल तुम्ही कोणताही फिक्सिंग केलेलं नाही, की सो दॅट टू कंट्रोल दी स्पीड ऑफ रोटर. सो हा त्याचा ड्रॉबॅक आहे, की रोटर हॅज टू डिपेंड्स अपॉन दी अमाऊंट ऑफ सप्लाय अप्लाय टू दी स्टेटर. ठीक आहे, सो जेवढा तुम्ही सप्लाय दिलेला असेल त्याच्यानुसारच रोटर काय होणार आहे, रोटेट होणार आहे, विच इज द ड्रॉबॅक ऑफ स्क्विरल केज. अँड व्हाईल युझिंग स्क्विरल केज, देर इज ऑलवेज वी प्रेफर द डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शन यूज केलेले, कारण हे 2 पॉईंट मध्ये काय असतात, कनेक्टेड असतात, म्हणजे दे आर क्लोजली सर्किट. ठीक आहे, क्लोज लूप मध्ये असतात. सो क्लोज लूप मध्ये येण्यासाठी डेल्टा कनेक्शन आपण प्रेफर करतो. आणि याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे, की विथ स्लिप रिंग वी कॅनॉट कंट्रोल दी स्पीड. स्पीड कंट्रोल कॅनॉट बी पॉसिबल. हा मेजर पॉइंट आहे. सेकंड आहे स्लिप रिंग टाईप. स्लिप रिंग टाईप मध्ये काय असतं, की एक्स्ट्राच्या ज्या स्लिप असतात त्या आपण इथे काय करतो, ऍड करतो. स्लिप रिंग्स ऍड करतो. समजा 3 फेज सप्लाय असेल तर 3 वेगळ्या वेगळ्या मी काय करणार आहे, स्लिप रिंग्स इकडे पुढे कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, तर याच्याने इथून काय करणार आहे, मी एक वायर परत कनेक्शन साठी घेणार आहे. आणि इथे काय होतं बघा, आता जेव्हा करंट पास होतो आणि शाफ्ट जेव्हा रोटेट होतो, शाफ्ट रोटेट होताना इथे जनरली लक्षात ठेवा, की कॉईल आहे, दॅट मीन्स इट हॅज इट्स इफेक्ट ऑफ रेजिस्टन्स किंवा आपण म्हणू टॉग. ठीक आहे, यू कॅन चेंज द टॉग. ठीक आहे, so effect to control the speed of motor we have to control the speed with the help of slip ring. ठीक आहे, स्लिप रिंग कशासाठी आहे, की स्पीड कंट्रोल करण्यासाठी. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, एक्स्ट्रा स्लिप्स ऍड करतो. ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही सप्लाय देताय, करंट पास होतो, देर इज वन पॅरामीटर कम, दॅट इज रेजिस्टन्स. ठीक आहे, तर जेवढा करंट असणार आहे तेवढा त्याचा रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. रेजिस्टन्स कमी झाला की सर्किटरी काय होते, छोटी होते. सॉरी, उलट झालं. जेवढा करंट तुम्हाला रिक्वायर्ड असतो, करंट जास्त रिक्वायर्ड आला म्हणजेच काय होणार आहे, की हा कंडक्टर, हे जे हे कंडक्टर्स आहेत, हे कंडक्टरचा शेप काय होतो, इन्क्रीज होतो. जर अमाऊंट ऑफ करंट मॅक्झिमम असेल तर तुम्हाला कंडक्टरचा करंट काय करायचं, रिड्यूस करायचा आहे. सो कंडक्टरचा शेप काय करायचं, रिड्यूस करायचे. कारण का, जर मी मॅक्झिमम करंटला मोठे मोठे कंडक्टर घेतले तर तुमची मोटरची साईज पण काय होणार आहे, वाढणार आहे. तर ती अवॉइड करण्यासाठी, छोटी साईज करण्यासाठी आपण काय करतो, की एक्स्ट्रा स्लिप रिंग्स ऍड करतो. या स्लिप रिंगला मी काय केलेलं असतं, एक रेजिस्टन्स पण ऍड केलेला असतो.
त्यांचा एक स्वतःचे रेजिस्टन्स असतात तिन्ही स्लिप रिंगचे. including to that there is one more resistance is added with RYB कनेक्शन. ठीक आहे. सो यांचा एक रेजिस्टन्स असतो. सो या टोटल रेजिस्टन्स मुळे इथे काय झालं, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला. सो करंट काय झाला, कमी झाला. ठीक आहे. सो करंट कमी झाला म्हणजेच काय झालं, साईज ऑफ कंडक्टर गेट रिड्युस्ड. साईज ऑफ कंडक्टर रिड्यूस झाली आणि आपल्याला काय मिळत आहे, जस्ट बिकॉज ऑफ चेंज ऑफ रेजिस्टन्स यू कॅन ऑर द यूज ऑफ एक्स्ट्रा स्लिप रिंग्स you can change the speed of the rotor too. ठीक है. Speed of the motor can also changed, including to that size of motor get reduced with the help of slip ring. So this is all about the constructive part of इंडक्शन मोटर. ठीक आहे. ही इंडक्शन मोटरचं पूर्ण वर्किंग होत, त्याचे बेसिक आयडिया तुम्हाला माहित पाहिजे. आता राहिलं त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. So while studying characteristics, you have to consider some equations. ठीक आहे. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक जी येते ती येते स्लिप रिंग कॅरेक्टरिस्टिक्स. सो स्लिप रिंग मध्ये तुम्हाला जे काही पॉइंट आहे महत्वाचं, एक इक्वेशन आहे जे डेरिव्हेशनला नाहीये तुम्हाला, पण डायरेक्टली इक्वेशन तुम्हाला कन्सिडर करायचंय. बट यू मस्ट नो द आयडिया व्हॉट इज स्लिप रिंग आणि व्हॉट इज स्क्विरल केज टाइप ऑफ मोटर्स. सो त्याच्यासाठी मी बेसिक आयडिया सांगितली आहे की कसे असतात स्क्विरल केज आणि स्लिप रिंग टाइपचे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला कन्सिडर काय करायचं, यू हॅव टू कन्सिडर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स विच इज द मेजर फॅक्टर अँड दॅट इज नथिंग बट दी फॅक्टर अफेक्टिंग फॉर द सिलेक्शन ऑफ मोटर. सो तुम्हाला इक्वेशन कन्सिडर करायचे व्हाईल स्टडींग दी 3-phase इंडक्शन मोटर. Three-phase induction motor, you have to consider one equation of torque. टॉर्कचं इक्वेशन हे थोडंसं मोठं आहे, K phi S E2 R2 S R2 स्क्वेअर. S म्हणजे काय, तो स्लिप रिंग व्हॅल्यू आहे. ठीक आहे. S X2 स्क्वेअर. So X2 is nothing but rotor standstill reactance. जे आता मगाशी मी सांगितलं की स्लिप रिंगच्या ऍडिशन मुळे काय होतं की रोटरचा रेजिस्टन्स चा इफेक्ट होतो, रोटर रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. रोटर रेजिस्टन्स इन्क्रीज झाला मग तुमचा मेन पॉइंट कुठे होता की साईज तुमची काय होते, रिड्यूस होते. तो रिएक्टन्स आहे, रोटर रिएक्टन्स आहे किंवा मोटर रिएक्टन्स आहे. ठीक आहे. सो हा कधी असतो, इट ऑब्टेन्ड व्हेन युअर स्लिप रिंग इज 1. ठीक आहे. स्लिप रिंगची व्हॅल्यू तुमची 1 असेल त्या केसमध्ये तुम्ही ते कन्सिडर करू शकता. ठीक आहे. सेकंड थिंग E2 काय आहे, E2 is nothing but the EMF generated across the rotor when your slip ring is 1. S ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस हे जे आहे, आणि K इज द कॉन्स्टंट. ठीक आहे. सो हे तुम्हाला बेसिक पॉइंट लक्षात ठेवायचे. तर टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स पहिली जे आहे 3-phase इंडक्शन मोटरची ती आहे टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यामध्ये टॉर्क इज ऑन y axis and slip is on x axis. ठीक आहे. स्लिप काय x axis ला आहे. सो प्रत्येक पॉइंटला आपण अझ्युम करू. ठीक आहे. सो इनिशियली काय कन्सिडर करायचे, when the S is 0, स्लिप रिंग व्हॅल्यू इज 0. ही स्लिप रिंग व्हॅल्यू कधी 0 होते, at
start of motor. So at the start condition ला रोटरचा जो स्पीड असतो तो काय असतो ऑलमोस्ट 0 असतो. Hence value of slip becomes 0. So speed of rotor is 0. Hence value of S is 0. If you put this value into this equation, या इक्वेशन मध्ये पुट केली, ठीक आहे. सो ह्या इक्वेशन मध्ये काय दिसते बघा, डिनॉमिनेटर साइडला ही व्हॅल्यू काय होणार आहे, ऑलमोस्ट 0 होणार आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू जेव्हा 0 होते त्यावेळेस तुम्हाला इक्वेशन काय मिळतं, के फाय हा ऍक्च्युअली चेंज ऑफ व्हॅल्यू आहे एस ए टू और डेल्टा अजून करा. ठीक आहे. डिवाइड बाय R2 स्क्वेअर. सो ही ऑलमोस्ट व्हॅल्यू काय होते, निग्लिजिबल होते एस जेव्हा 0 असतो त्यावेळेस. म्हणजे इंडिकेट काय होते की जर आपण हा फाय कॉन्स्टंट केला, हा E2 अजून केला कॉन्स्टंट आहे, के तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, तर इक्वेशन काय येतं टॉर्कचं इक्वेशन, तुम्हाला टॉर्कचं इक्वेशन काय येतं के डेल्टा. ठीक आहे. म्हणजे एस. सो एस चे प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. सो ॲट स्टार्टिंग पॉइंट वेन So at starting point, what you observe? Torque and the slip are directly proportional to each other. मग torque आणि slip जर directly proportional असेल तर ऑलमोस्ट मला इथून काय म्हणणार आहे, आय एम गेटिंग द लिनियर ग्राफ. ठीक आहे. मी डायरेक्ट 0 ने दाखवला कारण प्रॅक्टिकली आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळत असते. सो आपण ती काय केली, स्टार्ट इथून घेतलेला आहे. नाही तर जनरली आयडियल कंडिशन नसेल तुम्ही डायरेक्ट 0 पासून स्टार्ट करू शकता. सो इनिशियली तुम्हाला काय मिळालं, लिनियर रिलेशन मिळालं. हे सर्टन पॉईंट पर्यंत. एक सर्टन पॉईंट म्हणजे काय की जोपर्यंत तुमची मोटर स्टार्ट होते, एकदा मोटर स्टार्ट झाली म्हणजे रन झाली, इट विल स्टार्ट टू रन, देन rotor characteristics is included and which indicates rotor has some speed, that means the value of slip ring goes to 1. जेव्हा स्लिप रिंगची व्हॅल्यू 1 होते त्यावेळेस इंडिकेट काय होत आहे की इंडिकेट काय होते की जी व्हॅल्यू आता इथे स्लिप रिंगची व्हॅल्यू काय झाली आहे, इट बिकम्स इक्वल्स टू 1. दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ रोटर स्टँड स्टील रिएक्टन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे. X2 काय झाला, इन्क्रीज झाला. हेन्स दिस व्हॅल्यू विल बी निग्लिजिबल टू 0. सो R2 काय झाला, 0 होतो त्यावेळेस. सो R2 0 झाल्यामुळे कंडिशन काय येणार आहे की जर आपण इक्वेशन पुटअप केलं तर काय येणार, के फाय एस के फाय एस E2 R2 डिवाइड बाय एस X2. तो हा काय येणार आहे तुमचा, X2 विल बिकम्स इक्वल्स टू एस काय होते ऑलमोस्ट, हा जो आहे रोटर स्टँड स्टील हा इन्क्रीज झालाय, रिएक्टन्स इन्क्रीज झालाय, दॅट मीन्स इट ऑलमोस्ट इक्वल्स टू बिकम्स इक्वल्स टू स्लिप रिंग. सो इथे काय होणार आहे, पॅरामीटर एस स्क्वेअर येणार. सो टॉप जो आहे, बाकीचे कॉन्स्टंट पॅरामीटर्स आहे, के कॉन्स्टंट आहे, फाय कॉन्स्टंट आहे. सो आपण जर एस आणि एस स्क्वेअर जर डिवाइड केलं तर इथे काय इक्वेशन मिळतं आपल्याला, 1/s. ठीक आहे. सो 1/s मिळत आहे. सो 1/s मिळाल्यामुळे काय होतंय की टॉर्क बिकम्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो जो ग्राफ आहे, ग्राफ मध्ये तुम्हाला काय मिळतं, हायपरबोला. दॅट मीन्स सडन तो चेंज नाही होत, हळूहळू काय होतं तुमचं ही व्हॅल्यू काय होते, टॉर्क विल स्टार्ट टू डिक्रीज ऍज युअर स्लीप गोज ऑन इन्क्रीजिंग. स्लीपची व्हॅल्यू जशी जशी इन्क्रीज होते टॉर्क काय होतो, इन्क्रीज होतं. आणि ज्या मोमेंटला तुमचा हा जो पॉइंट आहे, दिस इज नथिंग बट वेअर यू गेट दी मॅक्झिमम टॉर्क. मॅक्झिमम टॉर्क. ठीक आहे. So this is the condition or this is the characteristics of three-phase induction motor, where you observe that at start the slip is almost, the speed of motor is almost 0.
hence the value of slip becomes 0. We are assuming this value is 0. ठीक आहे, रिएक्टन्स व्हॅल्यू काय झाली, 0 झाली, रोटरचा स्पीड नाहीये त्यामुळे. रेजिस्टन्स 0 आहे म्हणजेच काय झालंय, सो इथे ही व्हॅल्यू काय केली आपण, अज्युम केली 0. हेन्स वी गेट द प्रोपोर्शनल रिलेशन बिटवीन टॉग अँड द स्लिप which is nothing but tog is directly proportional to s, and therefore we get the linear relationship. After that, when it starts to run, there is a cause of that slip reaches to 1. Slip will reaches to unity. Okay, so unity, so slip value will reaches to unity. At that time, slip is in changing manner. That means we can assume that the value of slip is changing in proportional. Okay, slip काय होते, proportionally change होते. So slip proportional change केला म्हणजेच काय की स्क्वेअर ऑफ चेंज घेतला आपण, आणि स्क्वेअर चेंज मुळे आपल्याला काय मिळतं, देर इज अ इनवर्स प्रोपोर्शनल रिलेशन बिटवीन टॉग अँड दी स्लीप. इनवर्स प्रोपोर्शनल मुळे ग्राफ काय होतोय, तुमचा ग्राफ जातोय या मॅनरने, हळूहळू तुमचा टॉग काय होतो, रिड्यूस्ड होतो. ठीक आहे, सो दिस इज द कंडिशन. सो याच्यात कोणाला काही डाऊट? सो इनिशियली काय दिसतंय की जोपर्यंत स्लीपची व्हॅल्यू कमी आहे एक सर्टन पॉइंट पर्यंत, तोपर्यंत तुमचे टॉग आणि स्लीप प्रोपोर्शनल आहे. एका सर्टन पॉइंट नंतर टॉग आणि स्लीप काय होत आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल होत आहे. ठीक आहे, so what it indicates, the efficiency can be maintained by the value of sleep. ठीक आहे, स्लीप व्हॅल्यू नुसार तुमचं काय होत आहे, इफिशियन्सी ऑफ मोटर कॅन बी चेंज्ड or it can be improved. सो कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? हे होते तुमचे 3 फेज इंडक्शन मोटर. पहिले तर जोपर्यंत तुम्हाला इंडक्शन मोटर मधला स्क्विरल केज आणि स्लिप रिंग कळत नाही तोपर्यंत पुढचं नाही. आपण जे आता बघितले ते रिलेटेड टू स्लिप रिंग, आणि जनरली मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन साठी आपण स्लिप रिंग टाइपचे मोटर्स कन्सिडर करतो. आता स्क्विरल केजचं एकदम एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लक्षात ठेवा, स्क्विरल केजचं मोटर म्हणजे काय की ज्याचं रोटरचा स्पीड हा कंट्रोल्ड नाहीये, हा डिपेंडेबल आहे, की जेवढा तुम्ही सप्लाय देणार तसा तो रोटर रोटेट होणार आहे. सप्लाय चेंज झाला की रोटरची स्पीड पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण तिथे तुम्ही इन बिटवीन कंट्रोल नाही करू शकत आहे. ठीक आहे, तर एक्सटर्नल कंट्रोल कशात पॉसिबल आहे, स्लिप रिंग मध्ये. एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचंय. सो एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा फॅनचं रेग्युलेटर आहे. ठीक आहे, तुम्ही फॅनचं रेग्युलेटरला काय करताय, जसं जसं तुम्ही स्पीड करताय, म्हणजे 5 वर ठेवला तर 5 ने तो मोटर काय होते, तेवढी हाय स्पीडने रोटेट होते. 2 वर केलं तर मोटर काय होते त्या पद्धतीने. पण फॅनचं स्पीड काय राहतोय की 2 वर जेवढा तो सप्लाय आहे त्या सप्लाय नुसारच काय होतोय, स्पीड चेंज होतोय. सो म्हणजे इन शॉर्ट काय ती स्क्विरल केज आपण अझ्युम करू शकतो. ठीक आहे, आणि स्लिप रिंग मध्ये काय की मला इन बिटवीन जर चेंज करायचं असेल पोझिशन, म्हणजे त्याचा स्पीड जरी एखाद्या पर्टिक्युलर सप्लायला सुद्धा मला जर स्पीड कंट्रोल करता येत असेल तर ते झालं स्लिप रिंग टाइप ऑफ कंडिशन. ठीक आहे, सो आपण हे टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले आहेत रिगार्डिंग 3 फेज इंडक्शन मोटर विच आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो आय डोंट थिंक सो याच्यात काही डाऊट असेल. ऑलमोस्ट आपल्या सगळ्या मोटर आता कव्हर झालेल्या आहेत. पहिले तर आपण बघितली सिरीज मोटर आणि शंट मोटर बघितले होते, डीसी सिरीज डीसी शंट. नंतर युनिव्हर्सल मोटर बघितला, सिंक्रोनस मोटर बघितलं, आणि आज बघितलं आपला इंडक्शन 3 फेज इंडक्शन मोटर.